टेक्निक तुम्हाला माहितीच असेल, आपण दरवर्षी खेकडे पकडतो गरवून. हा बघा, हा वाकटीचा सुकाट आहे, बल्याचा सुकाट आहे. नेतोय शाबास. नाही बघा, नमस्कार मित्रांनो, मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो 10 वाजले सकाळचे आणि आपण चाललोय खेकडे पकडायला. चढणीचे खेकडे पकडून झाले तर घरीच होतो, तर बोललो सड्यावरचे खेकडे पकडूया गरवून. आणि पाऊस जरा गेलेला तो परत आला. ॲक्च्युली रेड अलर्ट आहे 3 जिल्ह्यामध्ये, पण रात्री खूप पाऊस होता. आता थोडासा सकाळी कमी झाला आहे, पण आली ना तर मोठी सर पण येते एकदम सुसाटमध्ये. तर सड्यावरचे गरवून खेकडे पकडायला चाललोय. टेक्निक तुम्हाला माहितीच असेल, आपण दरवर्षी खेकडे पकडतो गरवून. बारीक बारीक पाऊस पडत होता, पण वातावरण मोकळं गेलं एकदम. परत हलकंसं ऊन टाईप आलंय. तो वरच्या पलीकडच्या सड्यावरती चाललोय. ही आपली इकडे विहीर आहे. इकडून आपल्याकडे पाणी जातं गावाला. तिकडे व्हाळ आहे. व्हाळ पाणी थोडंसं गडूळ आहे. अजून पण जमला नाही रे पावसा. खवूर नाही लो ना, पालो पाचोळ अजून निला नाही. ही बघा, ही अशी लांब लचक कोंड आहे. तो पान कावळो दिसता, तो बघा पान कावळो. काय अरे इथं कुर्ले कायम असतात, पळाली. तर आता तुम्ही काजूच्या बागेमधून गेलात ना, तर तुम्हाला कोंब आलेले काजू भेटणार. तर सापडला तर दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा असा कोंब आलेला काजू रुजायच्या तयारीत. तर ह्या काजूची ना भाजी खूप भारी होते, म्हणजे ओल्या गरासारखी भाजी होते याची. तर आता काजूंमध्ये फिरलात ना तर सापडतात अशी काजू. एकदा तर सड्यावरती आलोय. आता आपला वेपन बनवूया आधी, कुर्ली बिळातना बाहेर काढू. तर विषय काय असता सांगतो तुमका. तर जे सड्यावरचे खेकडे असतात ना, हे पाऊसभर इकडे असतात ना, ते आता पाऊस चालू झाला ना की सड्यावरती चढतात आणि पाऊस संपला की खाली व्हाळात उतरतात. तर जेव्हा चढणीचे खेकडे चढतात ना, तेव्हा खेकडा आपल्याला बाहेर सापडतो इकडे तिकडे. पण आता तुम्हाला एक खेकडा बाहेर सापडणार नाही. त्यांनी बिळं पकडली असणार. आत्ता ज्या ज्या बिळामध्ये खेकडा आहे ना, तो आपल्याला बाहेर काढायचा आहे. त्यासाठी आपण वापरणार आहोत सुकट. वाकटीचं सुकट, गांडूळ, कोंबडीची आतडी. कोंबडीची आतडी तरी सड्यावर अजून कोणी करून बघितलं नाही आपण तरी, पण कशाक पण येतात. मासो, चिंगूळ असं काय लावशाल ना ते काय येतं. आता लगेच रेडी करूया वेपन. वेल हवी ते काधी एक. दोन तू दोघाक नाही ना, होय 2 करूयाचे बस ना. बस हा वेल गरवायला वापरतो. दुसरी लपकी काठी वापरली ना कसली तरी पण चालते, पण ही एकदम बेस्ट. या 2 वेलाकनी 2 सुकटा बांधूची आहेत. हा बघा, हा वाकटीचा सुकाट आहे, बल्याचा सुकाट आहे. कसा माहिती आहे हेना, कशी माहिती आहे, साधारण अर्धी चपाती आहेत. आणि हेना कुर्ले पकडू गेलात तर 10 एक कुर्ले भेटतील. त्यांना 4-5 चपाती जातील. तर इकडे वांदर वाकून बघता आणि पळालो बघा. ए काय आहे सड्यावर, पळालो. बांधताना सुकाट किंवा काय बांधशाल तर एकदम घट्ट बांधायचा, नाही तर कुर्ली जेव्हा बिळात पकडता ह्या हत्यार तेव्हा घेऊन पण जायत. आणि एकदा घेऊन गेली मग ती परत येत नसता. तार आणला ना बांधूक, आम्ही सुत्ता वितान बांधायचो. पण आता कसं तारबीर भेटतं, आता बेस्ट एकदम काम. आता तुमका दाखवते कुर्ले कसे काढूचे बिळात मध्ये. संधू पण आपला वेपन रेडी करताय, पण तो सूत बांधताय ते का कसा माहिती आहे. फुकटची कुर्ली अशी बाहेर आलेली पकडण्यात आणि स्वतः बिळातून आमिष टाकून बाहेर काढून पकडण्यात जाम फरक असता. गरवून कुर्ली पकडायला जाम मजा येता. आता तुमका कळतच, पण आधी बिळात खायच्या कुर्लेत ते माहित नाही. चल वेपन रेडी झाला रोशनाचा, चल जाऊया. हाय की ऋषी, कुर्लेक सुकाट पसंत आला नाही काय कळत नाही. वास येत नाही बघ, वास येत आहे ना. संतू चल पुढे बघूया. चल उपवास असत कदाचित आज. घेते ना, पाऊस कमी आहे बऱ्यापैकी. आता जरी कमी असला ना तरी दुपारनंतर जरा जास्त जोर करता.
हे गडगे बिडगे आहेत ना, ह्याच्यातून खेकडेले असतात आणि त्यातले ना जरा गरवून पण येत नाही. इथे पण एक खेकडा असतो, पण पाणी आहे का बघ, हाय पाणी साधारण आहे बघ. ह्याच्यात तरी बघ, असंच बघ. आत्ताच जर आला असलं तर संध्याकाळी सकाळी. असे खेकडे पकडायचे म्हणजे शार्प माणूस लागतो एकदम खेकडे पकडणारा. रोशन, त्या कडेला घे कुर्लीला, त्या तिकडून त्या कडेला, त्या हां तिकडे घे कडेला, हात रेडी ठेव. हा बघा बाहेर येतोय, पण जरा रॉंग साईडने येतोय. शाबास. नाही बघा, एक डेंगो खाया हातात आहे काय, मी बोलले लॉस मध्ये होगे काय. पहिलाच खेकडा सापडला. तर एक खेकडा जर पकडलाय रोशनने, 5 खेकडे पकडायचे आहेत, 4 अजून बाकी आहेत. जास्त नाही, साधारण रोशना रसो झालो बस संध्याकाळी, आणि आपलं फेरफटको पण होईल साड्यावरती. आपलं ना जास्त असं फिरणं नाही होत तिकडे तिकडे, पण आता जरा 2-3 दिवस ना साड्यावर बिड्यावर असे फेरी मारून जरा बरा वाटतं. पण 5 कुर्ले गरवूनच काढूचे असा विषय नाही, या दगड परतून पण चालत बघ. अशा दगडा बिगडात पण असता, पण बिळ नव्हता खास असा. ह्याच्यात बघूया, रोशना म्हटलं ह्याच्यात हा काय बघ. रोशन म्हणता हाय वाटता, हाय हाय हाय, धरून टाक चल. धरून तरी दाखव. पकड, दाखव हातात, दाखव फक्त आणि सोडून द्या परत त्याला. तर हा बघा फायनली दुसरा खेकडा आला, बिळाच्या बाहेर आहे. दे सोडून दे त्याला, छोटा आहे. बघितला फक्त येतं काय बाहेर. 2 टार्गेट झाले असते, पण साईज जरा छोटी होती, सोडून दिली परत त्याला बिळात. तुका मी संधू हुकमी बिळ दाखवतो हा काय कुर्ली पकडू सारखा. ह्याच्यात पण असत संधू, आहे त्यात कुर्ली असणार, येत थोडा वेळ लागेल. कुर्ली चेक करतोय संधू, इकडे खुबा बघा कसा चालतोय तो. पूर्ण येतो. केव्हा पकडणारच हो बेकारा, धरूक दे का आता पूर्ण. केव्हा पकडणार, 2 दिवसात मेल्या. पकड, हात रेडी ठेव तिकडे. आता परत बिळात गेली. आता येत काय माहित नाही, चांगली साईज आहे. एकदा कुर्ली बिळात गेली परत ती लगेच काही येत पण नाही. आणि बघितलं पण ती काय आता लयच खाली गेली वाटतं, एक घरात गेली डायरेक्ट घरात. दुसरी बघूया चला. काय झाला बघ आता, रापून हाय काय, गरवून नाही तर नाही, दगड परतून तरी बघा. दगडा बुडी गेलेली आहे, म्हणजे दगडा खाली गेलेली. मरू देत, एक कुर्ली वाढली. हा चांगली साईज आहे. चल शाबास. ते असं कुठून टाकायचं पिशवीत लगेच. अजून 3 हवे ना रोशन तुका. ह्याच्यात असत, ह्या दगडात असत, त्या पुढच्या एक. हा वाटतं पलटूनच बघा त्यापेक्षा. धरला की काय होय, मग येत मग पलटून नको का तरी, दुसरी हलवू नको. दगड हलता. खेकडा असा बाहेर आला ना, हा बघा असा जर बाहेर येत असेल ना, त्या छोट्या डेंगीला किंवा डेंग्याला लावायचा, मग तो अजून पुढे 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 येतो असा. हा बघा असं पकड भेटता. गेला काय, सोडून सोडून दे, सोडून दे. आली. अरे कडक 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 साईज, मेलच भेटला. हा बघा कसला कडक मध्ये, जबरदस्त. कुठून चल. 2 खेकडे दगडातून सापडले. रोशनीकडे दगडात गरवतोय, एका छोट्या आहे म्हणतो, मोठी साईज असेल साधारण.
येताय मोठी साईज आले कसली बो खतरनाक हा. ओ मेल हा माका वाटतं तो कलर हा त्याच्या मनान त्याच्यात धरूक दिल्यास ना ते धरून बाहेर येत होती. पकड चल. हा मग उगाच दगड कशा पलटू भाऊ. बोललंय मेल असत कलरच कळता त्याचो मस्त साईज. बघूया ती येत आहे. तर इकडे बघताय कुड्याची फुला मस्त शेंगाची भाजी पण करतात. कडू असतं औषधी झाड आहे. ह्याचं पाळ वापरतात पोटात बेटात दुखलं ना की पाळ उजळून द्यायचे अगोदरची लोक. आयुर्वेदिक झाड आहे. सुगंध पण भारी असतो. जंगलात पांढरी फुलं आहेत ना बहुतेक त्यांना सुगंध खूप भारी येतो. करवंदीची फुलं ही कुड्याची फुलं अजून पांढरी काही येतात ना मस्त स्मेल येतो. एकदाचा सुकाट धरला ना आता येता का बाहेर बघूया. चांगली साईज आहे. काढूक मस्त कडेन कडेन इकडं ना. त्याच्यातली काही कुर्ली आली नाही. दगडात तरी बघूया. नाही ह्याच्यात पण आहे रे. ह्याच्यात मोठी साईज असेल हा रोशन. मेन बीळ तिकडनं तिचा वाटतं की इकडनं दुसरीचा बीळ कळत नाही खाली. हा येताय हा थांब आधी ही काढतो आम्ही. मोठी साईज मस्तच येत ही पूर्णच बहुतेक. धरूक नको देऊ. धरतात तीच हा पूर्ण येते बाहेर. होय हैत्यात पकडूचा म्हणजे खचपाटा सगळा बाहेर पूर्ण घेते का. येताय रे पण जरा नाटका करताय. हो बघा कसलो कीटक हा तो आणतेचा. ही शस्त्र पुढची 2 या दगडात हा खेकडा आला तर आला नाही तर परतून पकडला असो विषय आहे. पकड नाही भारी चल. मस्करी नाही करायची अजिबात. अजिबात माझी तर करायचीच नाही अजिबात आधीच सांगतो. मस्त खेकडा चांगला आहे ना. बाहेर काढूया का धरून आणि तिकडे बाहेर ठेवूया. बघतो ओळखलं युट्यूबर त्याच्या गुरव के साथ काय म्हणायचं का बघ. कसा घेऊन पडू बघ. अरे कसा मेहनत नाही लागली. मेल आहे काय दगड परतूक लागली असती. बिळात जायता दगड परतून पकडतात. तिकडे एक पकडली त्यांनी म्हणजे 7वी पकडली. अजून ह्याच्यात पण अरे कडक साईज आहे. कडक साईज आहे. आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी उरली भेटली. दाखव आणि इकडे बघूया. ही बघा हे अजून दगडात बिळात नाही येत. आणि आपण आलेलो गरबूक दगड परतून गरबूक होते. कडक साईज रे. पिशवीत टाकतात. किती भेटले 7. 7वी उरली 8वी उरली. होय 8वी उरली. खेकड्यांची बिळ संपत आली आहे. आता बघूया ह्याच्यात लास्ट आहे का. बाकी इकडे संपला विषय. चला मित्रांनो प्रोग्राम संपला या खेकडे पकडण्याचा. आणि पाऊस आलाच नाही. बारीक बारीक मगाशी पडला तेवढाच. बाकी ऊन टाकलंय आज ऊन आहे. तर खेकडे मला वाटतं 8 भेटले ना. 8 खेकडे सापडले म्हणजे 5 खेकड्यांचा टार्गेट होता. 3 एक्स्ट्राच पकडले. दाखव रोशन जरा बघूया खेकडे साधारण. हे बघा पिशवीत खेकडे आहेत आणि रोशनने डायरेक्ट कुटूनच ठेवलेत. तर 8 खेकडे सापडले मस्त. म्हणजे एकदा मस्तपैकी कालवून होईल खेकड्याचा रस्सा होईल नादखुळा. तर गांडूळ वगैरे असेल ना तर गांडूळला पण खेकडा लगेच येतो पटकन. काढवा कुर्ली लगेच येतात गरवून सुकटापेक्षा. तर असंच मजाकमध्ये आलेलो. माका वाटतं गरवून साधारण 3-4च काढलेलो असू. बाकीचे 3-4 दगड परतू. तर आत्ता पटापट आम्ही मारतोय कल्टी. तर हा आता छोटासा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.